हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय मिनी व्लॉग नंबर 16. हा आहे लास्ट मिनी व्लॉगचा सेकंड पार्ट. आजचा होता मंडे आणि आता माझं सुटलेलं आहे ऑफिस. मी चाललेले आहे घरी. बाहेरचा व्ह्यू बघताना इतकं सुंदर वाटतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसा मागच्या पार्टमध्ये मी सगळं हॅपी दाखवलं. आताही हॅपीच आहे. पण कुठेतरी माझ्यामध्ये तो एक मॉमवाला गिल्ट येतो, की माझं बाळ दिवसभर माझी वाट बघत असतं. मलाही त्याची ओढ लागलेली असती. कधी एकदा घरी जाईल आणि माझ्या लेकराला बघेल असं होत असतं. कामामध्ये दिवसाची रात्र होऊन जाती समजत नाही. सकाळी मी या कॅबमधनं गेलेली, आता अंधार पडत आलेला आहे. हे सगळे जे तुम्ही बघता आहेत ते 9 ते 6चे कॉर्पोरेटवाले वर्कर आहेत, जे आपले सगळं शटर बंद करून चाललेले आहेत. रोज मला घरी जाताना ॲटलीस्ट 8:30 तरी वाजतातच आणि माझं पिल्लू माझी वाट बघत असतं, की मम्मा येईल, मम्मा येईल आणि हा आला माझा मल्हार. तो मम्मा करत असं येतो ना, माझं दिवसभराची थकावट सगळी निघून जाते. त्यानंतर मी खूप सारं प्रेम केलं माझ्या पिल्लूला. मग आम्ही घरी आलो, फ्रेश झालो, पटापटा रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली. पटकन फ्रेश झाले, पीठ भिजवलं आणि त्याच्यानंतर मला लागली होती फार तहान. पीठ भिजून झाल्यानंतर मी पाणी पिलं आहे. पाणी पिल्यावर मला इतकं छान वाटत होतं, की स्वर्ग से सुंदर है ये फीलिंग. वाह, 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 वाह! त्याच्यानंतर पाणी पिऊन झाल्यावर मी पटकन लाटायला घेतलेल्या आहेत चपात्या. चपाती अशी टंब फुगलेली आहे. असं म्हणतात, की जी चपाती टंब फुगती ती सुगरण असते. म्हणजे मी सुगरणच आहे वाटतं. आहेच. सांगा बरं जरा, आहे का कमेंटमध्ये? मस्तपैकी चपात्या करून झाल्यानंतर माझा तवा तापलेलाच होता. तर माझ्या पिल्लूला थोडीशी सर्दी झाली आहे. म्हणून मग मी गरम तव्यावर त्याच्याशी गप्पा मारत त्याला शेकलेलं आहे मस्त. त्याला झाली होती सर्दी म्हणून मी त्याला शेकत होते. पण तोच मला म्हणत होता, "मम्मा तू इंजेक्शन घे, तुला मी बरं करतो" म्हणून. मग असं गप्पा मारत त्याला शेकलं मस्तपैकी. त्यानंतर मग आम्ही तिघांनी छान गरम वाढून घेतलं, जेवण केलं आणि थँक यू फॉर वॉचिंग. बाय.